वाशिम जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील झोडगा गावाजवळ असलेल्या नदीवरील पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झालेला आहे। या बाबतीत नागरिकांकडून अनेकदा प्रशासनाकडे निवेदन देऊनही प्रशासन अद्याप झोपेत असून पूल दुरुस्ती संदर्भात उदासीन असल्याची माहिती आहे। त्यामुळे अखेर त्रस्त ग्रामस्थांकडून सरपंचांच्या नेतृत्वाखाली पुलावरील खड्ड्यात बसून विरोध प्रदर्शन करण्यात आलं। आज आपण आहोत झोडगा नदीवरील पुलावर। आपण या पुलाची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 10 वर्षात या पुलाच्या परिस्थितीमध्ये कुठलाच बदल झाला नाही। आपण या पुलावर मोठे मोठे गड्डे या ठिकाणी पाहू शकतो। या खड्ड्यांसाठी वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही। आपण पाहू शकतो मोठे मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत। या रस्त्यावरून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात। एसीत बसणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची व्यथा काय समजणार। त्याचे निवेदन देऊन सुद्धा त्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि रस्त्यावर फक्त तात्पुरते खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी मुरुम आणि गिट्टी आणून टाकली। तर हे मोठे मोठे अधिकारी सिव्हिल इंजिनिअरिंग करून अधिकारी होतात, परंतु त्यांना या गोष्टीची अक्कल नाही की रस्त्यावर फक्त गिट्टी मुरुम टाकून खड्डे बुजत नसतात, तर त्यासाठी त्याच्यामध्ये सिमेंट सुद्धा टाकावं लागते। अशा बेईमान शासनामुळे या ठिकाणी कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। तरी या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहोत। पुलावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर तिथेच पावसामुळे स्थिती अधिकच गंभीर झाल्याचं चित्र आहे। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला असून प्रवास जीवघेणा ठरतोय। या प्रकरणी आता सरपंच व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून थेट खड्ड्यात बसून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरगट, वाशिम।